सकाळच्या कामाची सुरुवात ही अंघोळ करून देवपूजेपासून सुरुवात होऊन जाते. अगदी सकाळी सकाळीच मी उठून देवपूजा करते. आता तुम्हाला नेहमीच हे व्हिडिओ शेअर करत असते, त्यामुळे तुम्हाला माहितीच पडलं असेल की देवपूजा झालेली आहे. मंडळी, थंडीच्या दिवसात खूप साऱ्या पालेभाज्या आपल्याला मिळत असतात आणि त्या कशा तरी करून आपल्या पोटात गेल्याच पाहिजे, हा अट्टहास आपण स्वतःच ठेवायचा. आता सकाळी सकाळीच मेथी घेतलेली होती, छानपैकी बारीक बारीक चिरून घेतली आणि त्यानंतर विचार केला तर ह्याचं काय करायचं, तर भाजी न करता आज चटपटीत काहीतरी बनवूया. तर बारीक बारीक चिरून घेतली. त्यानंतर छानपैकी त्यात थोडंसं ज्वारीचं पीठ घातलं, तांदळाचं नव्हतं त्यामुळे ज्वारीचं घातलं, थोडंसं बेसन घातलं आणि हळूहळू करून सर्व मसाले घातले आणि मग विचार केला की आता ह्याची कुरकुरीत भजी व्हायलाच पाहिजेत. त्यामुळे काय केलं, सर्व चवीप्रमाणे छानपैकी मसाले घालून घेतले. न चुकता थोडंसं हिंग मात्र घातलंच पाहिजे, कारण बेसन आहे, बाधू शकतं, त्यामुळे हिंग घालायचं. आणि बेसनसुद्धा आपल्या घरचं असेल तर खूप छानच लागते भजी. आता हे हळूहळू हळुवारपणे एकदम रागारागाने बिलकुल ह्याला मिक्स करू नका. रागारागाने मिक्स केलं तर भजी मात्र आपली नरम होऊन जाईल, आपल्यावर रुसून जाईल. तर आपल्याला कुरकुरीत हवी असेल तर अगदी हलकंसं थोडंसं पाणी घाला. त्यानंतर हलक्या हलक्या हाताने व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करून घ्या. आता मिक्स करत असतानाच आपल्याला बाजूला तेलाची कढई ठेवायची आहे आणि तेल एकदम मंद आचेवर हळूहळू गरम करून घ्यायचं. गरम करून झाल्याच्या नंतर हळूच ही भजी सोडायचा विचार करायचा. एकदम फास्टमध्ये गोल गरगरीत अशी भजी सोडायची नाही. कुठल्याही देशाचे नकाशे आले तरीही चालेल, पण अशाच पद्धतीने ही भजी तेलात सोडायची. अगदी तेलात उड्या मारू लागली की समजून जायचं की ही भजी व्यवस्थितपणे फ्राय झालेली आहे. इकडून तिकडून तिला नाचवायचं आणि त्यानंतर ही भजी आपल्या एखाद्या झाऱ्यात व्यवस्थित काढून घ्यायची, डिशमध्ये ठेवायची आणि एका साईडला तुम्हाला हवा असेल तर चहासुद्धा बनवला तरीही चालेल किंवा ही कुठल्याही जेवणासोबत भजी खाल्ली तरीही चालेल. तर अशी भजी तुम्हीसुद्धा बनवाल तर तुम्हालासुद्धा माझी आठवण होईल की हीच रेसिपी आपण फॉलो केली होती. अगदी तुम्हाला जसं दाखवलं आहे तशीच मी केले, ह्याच्या व्यतिरिक्त कुठलेच मसाले घातले नाही. बघा, एकदम छान आणि कुरकुरीत अशी भजी तयार होते. आणि जेव्हा केव्हा कराल तेव्हा ही रेसिपी न चुकता पहा आणि त्यानंतरच मला खाली कमेंट करा की खरं की काय अशी कुरकुरीत भजी होते. अशी भजी खाण्यासाठी अगदी आजूबाजूच्या लोकांपर्यंत ह्या भजीचा सुवास जातो आणि त्यामुळे आजूबाजूचे लोकंसुद्धा आपल्या घरात येऊ शकतात. ह्याची काळजी घ्या. कुणालाच द्यायची नसेल तर गुपचूप दरवाजा बंद करून ही भजी करा, नाहीतर नक्कीच आजूबाजूचे लोकं ह्या भजीच्या वासाने तुमच्या घरापर्यंत पोहोचतील. जेवढी जास्त बडबड मी केलेली आहे तेवढी जास्त कुरकुरीत ही भजी झालेली आहे. तुम्हाला कळलंच असेल. तर आता भजी जर आवडली असेल तर फटाफट लाईक करा बरं आणि नंतरच पुढे जा.